तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 17 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की अर्णवच्या बाबांवर चोरीचा आळ घेतला गेला आहे. त्यामुळे अर्णवच्या बाबांना घरातून हकलून द्या अशी सगळ्यांनीच मागणी केली. पण ईश्वरी बाबांना शपथ घालते आणि घरामध्ये थांबायला लावते. ईश्वरीने बाबांना प्राधान्य दिलं म्हणून अर्णव चिडतो. अर्णव घर सोडून निघून जातो. घरातल्या सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. अंजली, वल्लरी ईश्वरीलाच दोष देत असतात आणि ईश्वरीला खूप बोलत असतात. अर्णव घर सोडून गेलाय तो फक्त ईश्वरीमुळे हे सांगत असतात. ईश्वरीला वाईट वाटतं. आकाश अर्णवला शोधायला घराबाहेर पडतो. तर इथे ईश्वरी म्हणते, मला माहिती आहे ना, कोणीतरी मुद्दाम बाबांना या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी मुद्दाम प्रयत्न केलेत. पण हे सगळं कोण करतंय, कोण बाबांना अडकवण्याचा फसवण्याचा प्रयत्न करतंय ना, त्यांना एक ना एक दिवस मी शोधून काढीनच, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. वल्लरी जराशी घाबरते. तर इथे अर्णव रागावून आपली गाडी घेऊन एका ठिकाणी येतो. आकाश त्याला फोन लावत असतो. अर्णव आकाशचा फोन उचलणार तेवढ्यात तिथे राकेशचे गुंड येतात. ते अर्णवच्या तोंडाला रुमाल लावतात आणि अर्णवला बेशुद्ध करून गाडीमध्ये टाकून तिथून निघून जातात. तर थोड्या वेळाने आकाश अर्णवची गाडी जिथे आहे त्या ठिकाणी पोहोचतो. ईश्वरीचा त्याला फोन येतो. ईश्वरी विचारते, भाऊजी काय झाले? अर्णव सर आहेत ना, भेटले ना ते? आकाश म्हणतो, ईश्वरी नाही आहे, अर्णव इथे नाही आहे, फक्त त्याची इथे गाडी आहे, अर्णव सापडत नाही आहे. आकाश अर्णवला सगळीकडे शोधतो. तर इथे राकेशचे गुंड अर्णवला एका गोडाऊनवर घेऊन येतात आणि त्याचे हात पाय तोंड बांधून त्याला एका खुर्चीत बसवतात. अर्णव शुद्धीवर येतो आणि तो स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करतो. राकेशचे गुंड म्हणतात, जास्त हालचाल करू नको, नाहीतर तुझी हालचाल आम्ही कायमची बंद करून टाकू, गुपचूप बस. अर्णव तिथेच बसून राहतो आणि विचार करतो की इथून आता कसं सुटता येईल. राकेशचे गुंड राकेशला फोन करतात आणि अर्णवला किडनॅप करून आणले हे सांगतात. राकेश म्हणतो, त्याला सोडू नका, त्याच्यावर लक्ष ठेवा, तो खूप चालक आहे, तो सुटता कामा नये. राकेश मनात म्हणतो, आता उद्याच काहीतरी करावं लागेल, हे सगळं आता निस्तरावं लागेल. आता अर्णव तर किडनॅप झाला आहे, पण अर्णवचे बाबा आणि ईश्वरी आपल्या जीवाची पर्वा न करता अर्णवला कसं सोडवून आणतील आणि अर्णव बाबा यांचं नातं कसं सुधारेल हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की राकेश अर्णवचं सगळं बोलणं ऐकून आपल्या रूममध्ये येतो. अंजली बाळाला खेळवत तिथेच बसलेली असते. राकेश जसा रूममध्ये येतो तसा तिला पुन्हा दारूचा वास येऊ लागतो. अंजली राकेशला विचारते, अहो बघा ना, दारूचा वास येतोय, कुठून येत असेल हा वास? 2-3 दिवस झाले, आज तर खूपच वास येतोय. राकेश अंजलीचं लक्ष नसताना खिशातली दारूची बाटली आपल्या बॅगेत टाकतो आणि आपल्या तोंडात मीठ टाकतो. अंजली म्हणते, नाही, हा खूप घाण वास आहे. अंजली रूममध्ये शोधाशोध करणार असते. राकेश विषय बदलण्याचा प्रयत्न करतो आणि रडायचं नाटक करतो. अंजली विचारते, अहो काय झाले, तुम्ही का रडताय? राकेश म्हणतो, अगं अर्णवचे बाबा इतक्या दिवसानंतर इथे आले आणि त्यांची जी अवस्था आहे ना ती मला बघवली जात नाही आहे गं. एवढा मोठा माणूस तो, एवढा मोठा बिझनेसमॅन, आणि आता ही अशी अवस्था झाली, मला खूप वाईट वाटतं गं. अंजली म्हणते, तुमची मेमरी गेली आहे ना तेव्हापासून तुम्हाला सगळे असेच वाटतात, त्यामुळे तुम्हाला सांगते, तुम्ही जास्त लक्ष देऊ नका. माझे बाबा काय आहेत ना मला चांगलंच माहिती आहे. पण ह्या दारूचा वास, राकेश म्हणतो, दारूचा वास ना मला बाहेरून येत होता, तू जातेस का जरा बाहेर बघतेस का? अंजली बाहेरून कुठून वास येतोय हे बघायला बाहेर निघून जाते. थोड्या वेळाने अंजली सगळीकडे शोधाशोध करून आजींच्या रूममध्ये येते. वल्लरीसुद्धा तिथे आलेली असते. अंजली आजींना म्हणते, आजी अगं मला आहे ना 2-4 दिवस झाले दारूचा खूप वास येतोय. कोण दारू पित असेल? आपल्या घरात तर कोणीच दारू पित नाही. मी अर्णवला ओळखते, अर्णव नाही दारू पिणार. आजी म्हणतात, हो अर्णव नाही पिणार. वल्लरी म्हणते, आकाश तर माझा चांगला आहे, तो दारूला अजिबात हात लावणार नाही. आणि हे दारू न पिता वेड्यासारखी बडबड करत असतात, म्हणून हे काय दारू पिणार नाही. अंजली म्हणते,
यांनी पण दारूच्या थेंबाला सुद्धा कधी स्पर्श केला नाही आहे. ते तिघी विचार करतात, जर आपल्या घरामध्ये पुरुष कोणीच दारू पित नाही आहे, मग कोण दारू पिते? वल्लरी म्हणते, ते आलेत ना बाहेरून. रमाकांत, ते दारू पित असतील, माझा तर पूर्ण संशय आहे. अंजली म्हणते, तसं असेल ना तर मी आत्ता जाते आणि झडती घेते. आजी म्हणतात, नाही गं, जावई बापू असं नाही करणार. वल्लरी म्हणते, आई, आपण आधी पण बघितले, आपल्याला वाटत होतं ते खूप साधे आहेत, पण ईश्वरीच्या आईसोबत काय केले आपल्याला माहिती आहे ना. आणि इतकी वर्ष बाहेर राहत होते ते. तो माणूस बाहेर कुठे राहत होता, काय करत होता, आपल्याला काहीच माहिती नाही आहे. त्यामुळे दारू पण पितच असतील ते. आपल्याला आहे ना त्यांची रूम चेक केली पाहिजे. अंजली म्हणते, मी आत्ता जाते आणि रूम चेक करते. वल्लरी म्हणते, थांब थांब, आत्ता नको जाऊ, जेवणाची वेळ आहे, जेवण करून घे आणि नंतर जा. अंजली ठीक आहे म्हणते. आजी अंजली जेवायला जातात. इथे वल्लरी मनात म्हणते, हीच वेळ आहे त्या रमाकांतला घराबाहेर काढण्याची. रमाकांत, हा तुझा शेवटचा दिवस. वल्लरी आपले सगळे दागिने घेऊन रमाकांतच्या रूममध्ये जाते. वल्लरी रमाकांतच्या गाठोड्यामध्ये आपले सगळे दागिने ठेवते आणि ती बेडखाली ते गाठोडं लपवून ठेवते. ती बाहेर जेवायला येते. सगळे बाहेर जेवतात, पण अर्णव काही आलेला नसतो. रमाकांतला वाईट वाटतं. रमाकांत हॉलमध्ये आहे, घरात आहे, म्हणून अर्णव खाली जेवायला सुद्धा येत नाही, म्हणून त्याला वाईट वाटत असतं. थोड्या वेळाने सगळ्यांची जेवणं होतात. रमाकांत ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी, अगं अर्णव जेवला नाही आहे, मला असं वाटतं त्याच्या आवडीचं काहीतरी करून द्यायला हवं. ईश्वरी म्हणते, त्यांना पोळीचा लाडू खूप आवडतो. रमाकांत स्वतःच्या हाताने पोळीचा लाडू बनवतो आणि ईश्वरी, रमाकांत अर्णवकडे ते पोळीचे लाडू घेऊन जातात. ईश्वरी म्हणते, अर्णव सर, तुमच्या बाबांनी तुमच्यासाठी खास हे लाडू बनवलेत. अर्णव ते बघतो आणि खूप चिडतो. अर्णव म्हणतो, मला नाही खायचे हे लाडू, घेऊन जा. अर्णव बाबांच्या हातचं काहीच खायला तयार नसतो. तो उलट बाबांच्या पुन्हा पुन्हा चुका काढून दाखवतो. त्यांनी आत्तापर्यंत काय केलं, कसं वागलेत हे सगळं काढून दाखवतो. तर इथे जेवणानंतर वल्लरी, अंजली रमाकांतच्या रूमची झडती घ्यायला येतात. ते सगळीकडे शोधाशोध करतात आणि अंजली गाठोडं काढते. त्या गाठोड्यामध्ये तिला सोनं आणि पैसे दिसतात. वल्लरी मनात म्हणते, सोनं तर मी ठेवलं आहे, पण पैसे ते कोणी ठेवलेत? म्हणजे हा रमाकांत खरोखर चोर आहे. अंजली ते गाठोडं घेते आणि अर्णवला दाखवायला जाते. इथे अर्णव आपल्या वडिलांना ओरडत असतो. अर्णव म्हणतो, तुम्ही इथे का आलात हो? तुमचं इंटेन्शन काय इथे येण्याचं? कशासाठी आलात तुम्ही? अंजली म्हणते, मी सांगते ना कशासाठी आलेत. अंजली गाठोडं दाखवते आणि त्यातले दागिने, पैसे काढून दाखवते. अंजली म्हणते, हे बघ, हे चोरी करण्यासाठी इथे आलेत. त्यांनी आपल्या घरात चोरी केली आहे, दागिने, पैसे चोरलेत. वल्लरी म्हणते, हे दागिने माझे आहेत आणि पैसे कुठून आले नाही माहिती. अंजली म्हणते, मला तर लाज वाटते या माणसाची मुलगी म्हणून घेताना. अर्णवचे बाबा रडायला लागतात. ते म्हणतात, मला नाही माहिती हे सगळं कुठून आले. ईश्वरी म्हणते, नाही, बाबांनी हे काही केलेलं नाही आहे. मी सकाळी त्यांना औषध द्यायला गेले ना, तेव्हा त्यात काहीच नव्हतं. वल्लरी म्हणते, अगं तू पण यांना सामील असशील, तू पण पैसा बघूनच या घरात आली आहेस ना. त्या सगळ्यांची मोठमोठ्याने भांडणं होतात. वल्लरी म्हणते, या माणसाने आपल्या घरात राहायचं नाही. बाबा म्हणतात, हो, मी चाललो आहे घर सोडून. बाबा निघून जात असतात. ईश्वरी त्यांना आपली शपथ घालते आणि थांबायला लावते. अर्णवला ईश्वरीचं वागणं पटत नाही. अर्णव म्हणतो, ठीक आहे, तुला जे करायचं ते केलं आहेस ना, आता मी हे घर सोडून जाणार. अर्णव धावत हॉलमध्ये येतो आणि तो घर सोडून जाणार असतो. घरातले सगळे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. अर्णव ईश्वरीला आपली शपथ घालतो आणि मागे व्हायला सांगतो आणि अर्णव निघून जातो. वल्लरी, अंजली ईश्वरीलाच खूप दोष देतात आणि नावं ठेवतात. राकेश हा सगळा तमाशा कोपऱ्यातून बघत असतो. राकेश आपल्या गुंडांना फोन लावतो आणि त्यांना म्हणतो, मी तुम्हाला एक काम सांगितले, अर्णव घराबाहेर पडलाय, मी सांगितलं तसंच करायचं. राकेशचे गुंड कामाला लागतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.